मुंबईत स्वतःचं घर असणं अनेकांचं स्वप्न असतं, पण अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेशातून आलेल्या ज्योती उर्फ गुरुमा या तृतीयपंथीयानं बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल 20 फ्लॅट्स, दुकानं आणि कोट्यावधींची संपत्ती उभारल्याचं उघड झालंय. खरं नाव आहे बाबू अयान खान असलेली ही व्यक्ती गेल्या 30 दशकांपासून अवैधरित्या मुंबईत राहत होती. दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात हे सगळं उघड झालंय आणि तिनं मुर्शिदाबाद सीमेवरून भारतात घुसखोरी केली आणि नंतर मुंबईत गुरुमा म्हणून प्रसिद्धी मिळवली. तिचे 300हून अधिक अनुयायी असल्याचं समोर आलंय. शिवाय बनावट आधार, पॅन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे संपत्ती मिळवली. तसेच 200हून अधिक बांगलादेशी नागरिकांना भारतात आणण्याचा तिच्यावर आरोप आहे. याशिवाय मुंबईतल्या अनेक भागातील झोपडपट्टीतील जागांवर अतिक्रमण करून 200हून अधिक घरं तिने ताब्यात घेतली आहे. यातील काहींना जबरदस्तीने सुद्धा त्यांनी व्यवसायामध्ये ढकलण्यात आलंय अशी सुद्धा माहिती मिळाली आहे. आता त्यांच्यावर फसवणूक, बनावट कागदपत्र, अवैध वास्तव्य आणि मानवी तस्करीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.